तारीख 6-7 मे, वेळ मध्यरात्रीची. जेव्हा संपूर्ण जग झोपलं होतं तेव्हा भारतीय वाघांनी सीमेपलीकडे घुसून शत्रूचा काळजाचा ठोका चुकवला होता. आज त्या ऐतिहासिक ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाले. ज्या शौर्याने पाकिस्तानचा अहंकार पायदळी तुडवला, त्या विजयाचा जल्लोष आता सोशल मीडियावर दिसणार आहे. पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. गेल्या वर्षी 22 एप्रिलला पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. 26 निरपराध जीव गेले. भारताचा संयम सुटला आणि मग सुरू झालं ऑपरेशन सिंदूर. भारतीय लष्कराने केवळ पीओकेतच नाही तर थेट पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घुसून दहशतवाद्यांचे 9 मोठे कॅम्प मातीला मिळवले. एका मागून एक अड्ड्यांचा धूर निघाला आणि जगाने भारताची नवीन रणनीती पाहिली. आता या शौर्यगाथेच्या वर्षपूर्ती निमित्त 7 ते 10 मे दरम्यान भाजपाचे सर्व नेते आपली सोशल मीडिया डीपी बदलणार आहेत. या नव्या डीपी मध्ये तिरंग्यासोबत ऑपरेशन सिंदूर अभिमानाने झळकणार आहे. प्रत्येक भाजपा कार्यकर्ता आणि नेते या माध्यमातून सैन्याच्या पराक्रमाला सलाम करणार आहेत. हा केवळ लष्करी विजय नव्हता, तर हा संदेश होता की नव्या भारताला छेडाल तर घरात घुसून मारू. आक्रमकता आणि संयम यांचं हे परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे ऑपरेशन सिंदूर, असं लष्करी अधिकाऱ्यांचं मत आहे. जेव्हा शब्दांपेक्षा गोळ्यांचे आवाज शत्रूला उत्तर देतात तेव्हा राष्ट्राचा स्वाभिमान जागा होतो. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नसून ती भारताच्या बदललेल्या इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. शत्रूच्या घरात शिरून त्याला संपवण्याची ताकद आता भारतीय सैन्याने सिद्ध केली आहे. आम्ही शांत आहोत तोपर्यंत तुमची खैर आहे. ज्या दिवशी सिंदूर उधळला जाईल त्या दिवशी तुमचं अस्तित्व उरणार नाही. दहशतवादांचा अंत आणि राष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजेच ऑपरेशन सिंदूरचा हा प्रवास. ज्या सैनिकांनी रात्रीचा दिवस करून आपल्याला सुरक्षित ठेवलं त्यांच्या शौर्याचा हा सोहळा आहे. आजपासून पुढचे 4 दिवस सोशल मीडिया तिरंग्याने आणि विजयाच्या गर्जनेने न्हावून निघणार आहे. तुम्हीही या शौर्याला सलाम करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनल पाहत रहा. धन्यवाद.